नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे माझ्या मामाच्या मुलीचा बर्थडे। तर आम्ही बर्थडेला चाललो। तर आम्हाला निघायला थोडा उशीर झाला। तर आता चाललो आम्ही। कोणाचा बर्थडे आहे ग? श्रीषाचा। कोणाचा? श्रीषाचा। श्रीषाचा। श्रीषा नाव आहे तिचं। तर चला या म्हणा तुम्ही सगळे। तुम्ही पाण्या लग्नाला लग्नाला तिथं प्रिशूचा पाय आता हे गाडीच्या सीट मध्ये गेला होता। आम्ही खूप घाबरलो है ना ग? कस काय गेला होता? मी असं केलं लगेच गेला। हो का? तसं करायचं नाही आता। नाही रात्रीच्या वेळेला सिटीमध्ये तर एवढी ट्रॅफिक असते की त्या ट्रॅफिक मधून निघताच अर्धा वेळ निघून जातो आणि रात्रीच्या वेळेस अशा ट्रॅफिक मध्ये कुठे जायची पण खूप भीती वाटते। तर आता आम्ही इकडं मामाच्या इकडं आलेलो आहोत। तर मामीला त्यांना पण यायचं आहे आमच्या सोबत, तर त्यांना घेण्यासाठी। तर ते येते आहे। तर तोपर्यंत आम्ही इथं थांबतोय। घरी नाही जात आम्ही, घरी गेलं तर थोडं उशीर लागेल, त्यामुळे इथंच थांबतोय। ते येत आहे, येईलच आता 5 मिनिटात। तर आता आलो आम्ही इथं। मामी पण आलेलं आहे सोबत आणि कृषी बघा गेली मामीकडं। आणि ही आहे माझ्या मामाची मुलगी। तिथे एंट्री करताच समोर दिसले सुंदर सरप्राईज। इतकं सुंदर डेकोरेशन की नजरेतच भरलं। आणि आपल्या लाडक्या परीचा बर्थडे, आनंद, हसू आणि आठवणींनी भरलेला हा दिवस। खरंच असे मोमेंट मनात कायम राहतात। तर तिथे गेल्यानंतर प्रिशूला पण खूप छान वाटत होतं। ती सुद्धा एकदम शांत बसली होती तिथं। आणि बर्थडेला थोडासा वेळ बाकी होता, तर तोपर्यंत मग या छोट्या छोट्या मुली तिथं मस्त डान्स करत होत्या। चलो 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 नए ख्वाब बुन ले। आणि बर्थडे गर्ल इथं रेडी झाली होती। थोड्याच वेळामध्ये बर्थडे पण सुरू झाला। मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया सजदे करूं, दुआएं मांगूं रे। I wish you happy birthday, happy birthday to you. I wish you happy birthday, happy birthday to you. सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे तेरे मैं जाल लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत में। हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू। आई विश यू हैप्पी बर्थडे। फर्स्ट बर्थडे म्हणलं की रडारड, गोंधळ हे तर ठरलेलंच असतं। पण ही आपली बर्थडे गर्ल तर एकदम शांत होती, थोडी सुद्धा रडली नव्हती। तुम्ही बघितलंच असेल की एंट्री करायच्या वेळेस पण किती शांत बसली आणि केक सुद्धा कटिंग करून दिला व्यवस्थित। आणि आता ऑप्शन करताना पण एकदम शांत बसली होती। सगळं एकदम मजेत एन्जॉय केलं तिने, अगदी शेवटपर्यंत सुद्धा रडली नाही ती। आणि फोटोज पण सगळ्यांना काढून दिले। नाहीतर फर्स्ट बर्थडे असला की मुलं खूप रड करतात ना, फोटो काढून देत ना, काहीच करून देत नाही। पण हिने खूप छान करू दिलं सगळं। तिकडे बर्थडे चालू होता आणि इकडे आम्ही सगळे बऱ्याच दिवसानंतर भेटलो होतो। तर बऱ्याच दिवसानंतर एकत्र आलो होतो सगळे, मावशी, मावशींच्या मुली, मामी, मामाच्या मुली सगळे होतो।
त्यानंतर मग आम्ही श्रीषासोबत फोटो काढण्यासाठी गेलो होतो. फोटो काढून झाल्यानंतर मस्त जेवण केलं मग, कारण आम्हाला घरी जायचं होतं लवकर, तर बर्थडेला बराच वेळ लागला होता. काही जण फोटोज काढत होते तर काही जण जेवायला आले होते इकडं. त्यामुळे आम्ही पण आलो आणि प्रिशूला पण थोडीशी भूक लागली होती तर तिला पण खाऊ घातला अगोदर. प्रिशूनी पण एकदम छान एन्जॉय केलं इथे. जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो घरी. तर आत्ताच आलो आम्ही घरी. आम्हाला घरी यायला 11 वाजले. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.